24 जून 2025 येस मॅन अमेरिकन सिनेमा पाहिला. बोर एकदम बेकार सिनेमा. म्हणजे काय कशाला टाकलाय तेच कळत नाही मला आणि का पाहिलं मी. तर थोडक्यात एक कार्ल म्हणून व्यक्ती असते आणि त्याच्या लाईफमध्ये काही चांगलं होतच नसतं. म्हणजे तो काम करतो कशात त्याला एन्थुझियाझम पण नसतो, उत्साह पण नसतो आणि त्याची बायको पण त्याला सोडून गेलेली असते, म्हणजे डायव्होर्स झालेला असतो त्यांचा आणि काम करूनही त्याला प्रमोशन मिळत नसते. म्हणजे असं सगळं निगेटिव्ह गोष्टी होत राहतात. मग त्याला एक दिवस त्याचा एका मित्राची एंगेजमेंट होते, तर तो बोलवतो तिथे तो जात नाही. मग एक माणूस त्याला भेटतो आणि तो म्हणतो की तू या मीटिंगला नक्की येस म्हणून आहे एक इन्स्टिट्यूट, तर तिथे येऊन तुला बरं वाटेल. तर तो खरं जायची इच्छा नसते त्याची, पण जातो तो आणि तिथे जबरदस्ती सगळेजण येस 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 करत असतात आणि प्रत्येक गोष्टीला म्हणजे नो म्हणायचंच नाही. तर हा आधी काही जास्त हे इंटरेस्ट दाखवत नाही, तर तो जो लीडर असतो त्यांचा तो अगदी स्पेशली याच्याजवळ येऊन त्याच्याकडून बोलवून घेतो आणि त्याला म्हणतो याच्या पुढे सांग, म्हणजे मला हे कर की तू कशालाच नाही म्हणणार नाहीस. आणि झालं. मग तो फॉलो करायचं ठरवतो प्रत्येक गोष्टीला. मग तो येस येस म्हणत जातो. आता त्याची जी कंपनी असते ती लोन देणारी कंपनी असते, तर इतके दिवस तो डिनाय करायचा नीट सगळ्यांचं हे करून, पण आता छोट्या मोठ्या गोष्टींना पण तो लोन देतो, अप्रूव्ह. तर त्यामुळे काय होते की त्याला आधी बॉस बोलवतात, तर त्याला असं वाटतं आता ओरडणार आपल्याला, पण ते म्हणतात तू फार छान केलं, छोट्या छोट्या गोष्टींना ते लोक सगळे खुश आहेत आणि आपलं सेल पण खूप वाढलाय. म्हणजे सगळं पॉझिटिव्ह झालेलं असं. आणि ह्यालाही एका बँडमध्ये एक मुलगी त्याला आवडते, ती पण त्याच्याकडे अट्रॅक्ट होते, दोघांचं जमतं. दोघं मस्त फिरायला वगैरे पण जातात इकडे तिकडे. पण प्रत्येक वेळेस फिरायला जाताना त्यांचं काही डिसाइडेड नसते काय करायचं काय नाही, तर वेळेवर तिकीटं काढतात. तर पोलिसांना संशय येतो म्हणून त्यांना पकडतात आणि मग कळतं की नाही, म्हणजे असं काही नाहीये त्यांचं, म्हणजे फ्रॉड बीड काही नाही किंवा काही बदमाशपणा करत नाहीये, सुटून जातात. म्हणजे असे काही काही गोष्टी. त्याच्यानंतर मग त्याला प्रमोशन पण मिळते, हाईक पण मिळते पगारामध्ये. पण मग मध्येच एकदा त्याची बायको पण त्याच्याशी चांगली बोलते, हा पण आपल्या बायकोच्या बॉयफ्रेंडशी चांगला बोलतो. सगळं म्हणजे असं गुडी गुडी चाललं असतं. आणि मग तेवढ्यात त्या गर्लफ्रेंडला काहीतरी ह्याच्याबद्दल कळतं की हा म्हणजे प्रत्येकाला यस म्हणायचं ठरवलंय त्यांनी आणि म्हणून त्यांनी आपल्याला यस म्हटलं, नाही म्हणायचं नाही म्हणून. त्याचं काही आपल्यावर खरंच प्रेम नाही. मग तिला ते वाईट वाटतं आणि ती त्याच्याशी बोलत असते, पण मग परत तो तिला कन्व्हिन्स करतो की नाही, माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे ना, असं काही नाही. तर मग झालं परत त्यांचं मग व्यवस्थित सगळं हे होतं. तर मग हा म्हणतो अरे वा, खरंच यस म्हणून मी म्हणजे किती माझ्या लाईफमध्ये चेंजेस झाले आहेत. प्रत्येक गोष्टीला म्हणजे पॉझिटिव्ह घेतोय, सगळ्याच्यात पार्ट घेतोय, एन्थुझियास्टिकली सगळं करतोय. तर मग असाच त्याचा एक मित्र असतो, तो गरिबांना मदत करत असतो, म्हणजे कुठलं तरी हे. तर ते म्हणे आता आपण गरिबांना पैसे वाटायचे. तर हा फक्त सगळ्यांना यसवाल्या यांना कॉन्टॅक्ट करतो की बुवा तुम्ही पण याच्यात पार्टिसिपेट करा, तुमच्याकडून काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करा. कारण त्याचा मित्र म्हणतो तू पण मला मदत कर वगैरे असं कर. तर दाखवलंय की इतका त्यांना म्हणजे कपडे आलेले असतात लोकांना वाटण्यासाठी सगळे, म्हणजे जे गरीब लोक असतात म्हणून आतापर्यंत आम्ही पाहिलंच नव्हतं असं मदत करणार हे, आणि इतके छान छान कपडे आणि वा वा वा. आणि मग एकदम दाखवलंय यशची मीटिंग आहे परत मागच्या वेळेसारखीच, आणि तोच त्यांचा लीडर बोलायला येतो उभा. तर पाहतो ते सगळे मेंबर्स नंगे आहेत, अंगावर एकही कपडा नाही, म्हणजे सगळ्यांनी आपले कपडे डोनेट करून टाकलेले असतात आणि तिथेच एंड होतो. असं काहीतरी मजेदार टाईपचं पण अर्थहीन, मला काही त्याच्यात अर्थ वाटला नाही. म्हणजे यस मॅन काय काय त्यांना म्हणायचं काय, सांगायचं काय, मला तेच कळलं नाही.